आजकाल ना ब्रँड बनवायला एक खूप इंटरेस्टिंग मॉडेल पुढे आला आहे. 3 लोक एकत्र येतात. सेलिब्रिटी, इन्व्हेस्टर आणि ऑपरेटर. म्हणजे आता मी ही बुटं घेतली 10XUचे. ह्याच्यामध्ये सेलिब्रिटी म्हणजे सचिन, माझा देव माणूस आहे, म्हणून मी लॉन्च झाल्या मी ते घेतलं. तर सचिन आला. सेक्वाया पीक 15 इन्व्हेस्ट केलं, म्हणजे डे 1ला इन्व्हेस्ट केलं त्यांनी, इंडियाज मोस्ट प्रेस्टिजियस इन्व्हेस्टर. आणि त्यांनी 2-3 जण अशी रिक्रूट केली पहिल्याच दिवशी, सिनियर लोक, CXO, ज्यांनी आधी बिझनेसेस बनवले, त्यांना येतं, टेक येतं, त्यांना डिस्ट्रीब्युशन येतं, मार्केटिंग येतं, सगळं येतं. आता ते 3 जण एकत्र आले, तर त्यांच्याकडे मार्केटिंगचं डिस्ट्रीब्युशन होतं, कारण सचिन आहे, तर त्याच्या रीचमधनं, त्याच्या पूलवरनं ट्रस्ट होता, पैसे होते आणि लोक होती जे या प्रॉडक्टला बनवू शकतात आणि पुढे घेऊन जाऊ शकतात. तर आता मी ही बुटं घेतली आहेत त्यांच्याकडनं. तर आता आज मी ट्राय करतो. आय एम व्हेरी एक्सायटेड टू सी. तर ह्याच्यामध्ये द थिसिस अशी आहे की कुठलाही ब्रँड बनवायला मार्केटिंग खूप एक्सपेन्सिव्ह आणि खूप पैसे लागतात त्याच्यामध्ये. आता बॉम्बे शेविंग कंपनी बनवायला 8 वर्ष लागली आम्हाला प्रॉफिटेबल व्हायला. म्हणजे 8 वर्ष आम्ही पैसे टाकत होतो त्या ब्रँडमध्ये की कोणी घेईल, कसं आम्ही डिस्ट्रीब्यूट करू. पण आता जर मी सचिन असलो असतो आणि मी सगळ्यांना सांगितलं असतं की मी बॉम्बे शेविंग कंपनी किंवा व्हॉटेव्हर, तर द अबिलिटी टू बी एफिशियंट ऑन मार्केटिंग वुड बीन मच हायर. डिस्ट्रीब्युशन आजकाल ऑनलाईन खूप आहे, तर तुमच्या फॉलोअरशिपनीच आधी डिस्ट्रीब्युशन आणि ट्रायल आणि सॅम्पलिंग होऊन जातं. आणि जर तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही 2-3 सिनियर, आता माझ्याकडे पैसे नव्हते, तर माझी अबिलिटी टू हायर पीपल वॉज मच लेसर. आय हॅड टू स्टार्ट विथ लोअर caliber and pedigree. I could not hire like someone with 2 crore salary or 1.5 crore salary who would have really kind of executed very well. माझ्याकडे तसे पैसे नव्हते. आता हे 3 आलेत एकत्र, तर खूप इंटरेस्टिंग मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये एकच आहे की जर 3 लोक एकत्र येतात ना, तर कोणी एक पुढे नसतो. त्याच्यामध्ये काय माहिती, माझं तरी असं म्हणणं आहे की एक पॅशनेट ऑन्टरप्रेन्योरियल पुश हवा असतो ह्याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये ती पॅशन असते की यार काही ना काहीतरी करून आय विल कीप फाइंडिंग अ वे, कीप गोईंग थ्रू. आता जेव्हा 3 लोक खूप सिनियर आहेत, सेलिब्रिटी पण आहे, इन्व्हेस्टर पण आहे आणि ऑपरेटर पण 3 सिनियर आहेत, तर ती जी ऑन्टरप्रेन्योरियल हंगर आहे ना, टू फिगर आउट, रेझिलियन्स, काही चूक झाली तर त्याच्यामध्ये टेक अ स्टेप बॅक, ह्युमिलिटी वाईल हॅव्हिंग अ हाय इगो, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, थोड्या इरॅशनल डिल्युशनल गोष्टी ऑन्टरप्रेन्योर्समध्ये असतात, तर हे ह्याच्यामध्ये नाही आहे. आता ह्याच्यामध्ये मला माहिती आहे कोणाचा ऑन्टरप्रेन्योरियल पुश असेल, बघू आता. आय होप दे सक्सीड, कारण सचिन इज एव्हरीथिंग. सो लेट्स सी. आज मी घालणार आहे, बघू हाऊ इट गोज. लेट्स सी.